महाराष्ट्राचा कुलदैवत पंढरपूरचा विठुराया आपल्या भक्ताच्या आज्ञेचं पालन करत एक विटेवर उभा आहे. तसंच भक्ताच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या कानात मकरकुंडल धारण केले आहे. विठुरायाच्या एका पायावर खड्डासुद्धा आहे. तर चला आज आपण या खड्ड्यामागची कहाणी जाणून घेऊया. मुक्तकेशी नावाची एक सुंदर दासी पंढरपूरच्या जवळ राहत होती. तिने एकदा बघितलं खूप लोक नाचत गात गुलाल बुक्का उडवत विठुरायाच्या नावाचं गजर करत चालले होते. मग तिने उत्सुकतावश त्या लोकांना विचारलं, तुम्ही कोण आहात आणि कुठे चालले आहात? यावर वारकरी मंडळी म्हणाली, आम्ही विठुरायाचे भक्त आहोत आणि आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो. त्यावर तिने विचारलं की तुमचा पांडुरंग दिसतो तरी कसा, मला सांगा. ते बोलले, आमच्या पांडुरंगाचा जन्म गोकुळात झाला आहे. त्याला लहानपणापासून लोणी खूप आवडतो, म्हणून तो लोणीसारखा सुंदर आणि नरम आहे. त्याला बघून डोळे भरून येतात. मग तीही त्यांच्याबरोबर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ लागली. तिथे जाऊन तिने बघितलं एक काळ्या दगडाची मूर्ती आहे. ती मूर्ती फार सुंदर आहे. तिच्या मनात विचार आलं, दगडाची मूर्ती नरम कशी असणार? हे लोक तर म्हणतात की हे नरम आहे. तर चला आपण जवळ जाऊन मूर्तीला हात लावून बघूया. होऊ शकतो दुरून दिसणारं दगड जवळून नरम असेल. म्हणून ती त्या मूर्तीच्या जवळ गेली आणि जाऊन मूर्तीच्या पायावर तिने आपला बोट ठेवला. जसाच तिने आपला बोट ठेवला तसा तिथे एक खड्डा पडला. तिला असं नरम भासू लागलं. मग तिने आपल्या बोटाला थोडं दाबलं तर तो गड्डा अजून मोठा झाला. तर अशी आहे या खड्ड्यामागची कहाणी आणि त्या दिवशीपासून पांडुरंगाच्या पायावर तो खड्डा आहे. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.